हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे न्यू मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे, जी पोस्ट आहे असिस्टंट कमिशनर, म्युनिसिपल डेप्युटी सेक्रेटरी अँड असिस्टंट लॉ ऑफिसर, यासाठी आपण ऍक्टचे जो आहे तो सेकंड ऍक्ट आज आपण इथे कव्हर करत आहे. ऍक्ट कव्हर करण्याच्या आधी आपण एनएमसीचा एक्झाम पॅटर्न बघूया की काय एक्झाम पॅटर्न राहणार आहे. मी मागच्या पण व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं आणि कंटिन्यू काही दिवस मी हा पॅटर्न सांगत राहील, कारण की आपल्याला पूर्ण एक्झाम पॅटर्न समजला पाहिजे. याच्यामध्ये आपल्याला कोणते कोणते सेक्शन, फक्त रिलेटेड टॉपिकचा सेक्शन होणार नाही आहे. इथे आपल्याला इंग्लिश, मराठी, जनरल नॉलेज आणि इंटेलिजंट टेस्टचे पण क्वेश्चन्स जे आहे ते कव्हर करावे लागतील, तेव्हाच आपला जो पूर्ण पेपर पॅटर्न आहे तो कव्हर होईल. तर बघा एक्झाम पॅटर्न काय आहे. सगळ्यात पहिले मराठी सब्जेक्ट आहे, त्याचे 10 क्वेश्चन्स आहे आणि 10 मार्क्स आहे. इंग्लिशचे सुद्धा 10 क्वेश्चन, 10 मार्क्स. जनरल नॉलेजचे सुद्धा 10 क्वेश्चन्स, 10 मार्क्स. इंटेलिजंट टेस्टचे सुद्धा 10 क्वेश्चन्स, 10 मार्क्स आणि रिलेटेड टॉपिक्स मीन्स ऍक्ट्स, ठीक आहे, त्याचे 60 क्वेश्चन्स असणार आहेत आणि त्यासाठी 60 मार्क्स आहे. मीन्स सगळ्यात जास्त वेटेज जे आहे ते रिलेटेड टॉपिक्सचे आहे. मीन्स ज्याच्यामध्ये टोटल कम्प्लीट 9 ऍक्ट्स दिलेले आहेत, ठीक आहे. तर तेच ऍक्ट्स आपण वन बाय वन इथे कव्हर करणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तसंच बघा, सगळ्यात जे ऍक्टचे पीडीएफ्स आहेत ते सुद्धा अवेलेबल आहे. डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट, जनरल कंडिशन सर्व्हिस ऍक्ट, डिसिप्लिन अँड अपील सर्व्हिस ऍक्ट, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, महाराष्ट्र रिजनल रूरल प्लॅनिंग ऍक्ट, त्याच्यानंतर ट्री प्रोटेक्शन ऍक्ट, राईट टू पब्लिक सर्व्हिस ऍक्ट, म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, मराठी व्याकरण आणि इंग्लिश ग्रामर सुद्धा. या सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहे इंग्लिश आणि मराठी लँग्वेजमध्ये. ज्यांना पण पीडीएफ हवे असतील, व्हॉट्सअप नंबर डायरेक्टली दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. इम्पॉर्टंट पीडीएफ आहे, ज्याच्यामध्ये तुमचा जे रिलेटेड टॉपिक आहे मीन्स प्रोफेशनल नॉलेजचे जे कन्सेप्ट आहे ते पूर्ण कव्हर होतील, ज्याच्यामध्ये पूर्ण थेरी प्लस एमसीक्यूज कव्हर केलेले आहेत, ठीक आहे. चला स्टार्ट करूया. इथे आपण आजचा जो कन्सेप्ट आहे तो आहे ऍक्ट 2, द महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस डिसिप्लिन अँड अपील रूल 1979, ठीक आहे. याचे जे आहे ते आपण एमसीक्यूज इथे कव्हर करणार आहे आणि टिल एक्झाम पर्यंत जे आहे ते इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण इथे कव्हर करू सर्व ऍक्टचे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करा, ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. इथे आपण महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस डिसिप्लिन अँड अपील रूल 1979 चे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, द प्रायमरी ऑब्जेक्ट ऑफ महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस डिसिप्लिन अँड अपील रूल 1979 इज टू. महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 चा मुख्य उद्देश काय आहे. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, रेग्युलेट रिक्रुटमेंट अँड प्रमोशन. सेकंड, ले डाऊन प्रोसिजर फॉर इम्पोजिंग पेनॉल्टी अँड हिअरिंग अपील. थर्ड, प्रोव्हाइडिंग कंडिशन ऑफ सर्व्हिस. अँड फोर्थ, गव्हर्न पेन्शन अँड रिटायरमेंट. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड, ले डाऊन प्रोसिजर फॉर इम्पोजिंग पेनॉल्टीज अँड हिअरिंग अपील. शिक्षा लादण्याची व अपील ऐकण्याची प्रक्रिया ठरवणे. बिकॉज द डिसिप्लिन अँड द अपील रूल 1979 रेग्युलेट डिसिप्लिनरी कंट्रोल अँड appellate रेमेडीज. ओके. नेक्स्ट, सेकंड, under rule 1 of the 1979 rules, these rule apply to. नियम 1979 नियमांचा रूल 1 नुसार हे नियम कोणाला लागू होतात. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, ओनली परमनंट गव्हर्नमेंट सर्वंट. सेकंड, ओनली गॅझेट ऑफिसर. थर्ड, गव्हर्नमेंट सर्वंट टू होम नो स्पेशल डिसिप्लिनरी रूल अप्लाय. अँड फोर्थ, एम्प्लॉईज ऑफ लोकल ऑथॉरिटीज. तर करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ, करेक्ट आन्सर येईल थर्ड, गव्हर्नमेंट सर्वंट टू होम नो स्पेशल डिसिप्लिनरी रूल अप्लाय. ज्यांना विशेष शिस्तभंग नियम लागू नाही ते असे शासकीय कर्मचारी. बिकॉज रूल 1 प्रोव्हाइड दॅट धीस रूल अप्लाय टू गव्हर्नमेंट सर्वंट अनलेस स्पेशल डिसिप्लिनरी रूल एक्झिस्ट. ओके. तसंच बघा, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस डिसिप्लिन अँड अपील रूल 1979 ची पीडीएफ अवेलेबल आहे. थेरी प्लस एमसीक्यूज आहे, ज्याच्यामध्ये 25 सेक्शन्स कव्हर केलेले आहेत, 200 प्लस एमसीक्यूज. तर ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट, थर्ड क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज क्लासिफाईड ॲज अ मायनर पेनॉल्टी अंडर द रूल 5. ठीक आहे. आता रूल 5 कसला, जो ऍक्ट आपण बघत आहे त्याच्यामधलाच, ठीक आहे. तर रूल 5 अंतर्गत खालीलपैकी कोणती किरकोळ शिक्षा आहे. बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, डिसमिसेबल फ्रॉम सर्व्हिस.
second reduction in rank, third compulsory retirement, and fourth withholding of increments. तर करेक्ट आंसर आहे फोर्थ withholding of increment, वेतन वाढ रोखणे. Because rule 5 classifies penalty into minor and major penalties. Withholding of increments in minor penalty, while dismissible and compulsory retirement are major penalties. Next, fourth, which of the following constitute a major penalty under Rule 5? Rule 5 अंतर्गत खालीलपैकी कोणती मोठी शिक्षा आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेन्शुअर, withholding of promotion, reduction to lower rank, and recovery from pay. The correct answer is third, reduction to a lower rank, कनिष्ठ पदावर पदावनती. Because Rule 5 expressly classified reduction to lower rank as a major penalty, which require full-fledged departmental inquiry under Article 309 based rule. Next, fifth, before imposing a major penalty, the disciplinary authority must. मोठी शिक्षा देण्यापूर्वी शिस्तभंग प्राधिकाऱ्याने काय करणे आवश्यक आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इश्यू ओरल वॉर्निंग, सेकंड होल्ड अ फॉर्मल डिपार्टमेंटल इन्क्वायरी, थर्ड ऑब्टेन ट्रिब्युनल अप्रुव्हल, अँड फोर्थ सीक कन्सेंट ऑफ एम्प्लॉई. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड, होल्ड अ फॉर्मल डिपार्टमेंटल एन्क्वायरी, नियमित विभागीय चौकशी करणे. बिकॉज रूल 8 mandate a formal departmental inquiry before imposing any major penalty. Next, 6, the procedure prescribed under Rule 8 is primary meant to ensure. रूल 8 अंतर्गत दिलेली प्रक्रिया मुख्यत्वे कशासाठी आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्स, सेकंड स्पीडी पनिशमेंट, थर्ड प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस, अँड फोर्थ क्रिमिनल प्रोसिक्युशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस, नैसर्गिक न्यायाची तत्वे. बिकॉज रूल 8 एन्श्योर प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस सच एज नोटिस टू चार्जेस, opportunity of hearing, presentation of evidence, and defense before imposing major penalties. Next, 7th, a charge sheet issued without specifying article of charges. आरोपाचे मुद्दे नमूद न करता दिलेले आरोपपत्र कसे मानले जाते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रोसिजर irregularities curable letter, second valid if intention is clear, third allowed for minor penalties, and fourth violation of rule 8. The correct answer is fourth, violation of rule 8. Rule 8 चे उल्लंघन. Because rule 8 require clear formatting of article of charges. Absence of specified charges violate the mandatory statutory procedure formed under the Article 309. Next, 8, under Rule 9, suspension of government servant can be ordered. रूल 9 अंतर्गत शासकीय कर्मचाऱ्यांचे निलंबन केव्हा करता येते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली आफ्टर एन्क्वायरी, सेकंड ॲज अ पनिशमेंट, थर्ड पेंडिंग डिसिप्लिनरी प्रोसिडिंग, अँड फोर्थ ओनली आफ्टर कन्व्हिक्शन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड पेंडिंग डिसिप्लिनरी प्रोसिडिंग, शिस्तभंगाची कारवाई प्रलंबित करत असताना. बिकॉज रूल 9 परमिट सस्पेन्शन पेंडिंग डिसिप्लिनरी proceeding. Suspension is not a punishment but an interim administrative measure. Next, 9, suspension under rule 9 is treated as. Rule 9 अंतर्गत निलंबन कशा प्रमाणे मानले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेजर, सेकंड मेजर पेनॉल्टी, थर्ड माइनर पेनॉल्टी, अँड फोर्थ ऑटोमॅटिक डिसमिसल. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट administrative measure, प्रशासकीय उपाय. Because suspension is treated as an administrative measure to facilitate inquiry and maintain discipline. It is not a penalty under Rule 9. Next, 10, if a government servant is convicted on criminal charge, penalty may be imposed. शासकीय कर्मचारी फौजदारी गुन्ह्यात दोषी ठरल्यास शिक्षा कशी देता येते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट only after full departmental inquiry, second without holding inquiry, third only after appeal is decided, and fourth only after suspension period. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड विदाउट होल्डिंग एन्क्वायरी, चौकशी न करता. बिकॉज रूल 10 allows imposition of penalty without holding a departmental inquiry when conviction by a criminal court exists. This consists with article 311 of 2 of A and article 309. Next, 11, the disciplinary authority must consider the inquiry report.
शिस्तभंग प्राधिकरणाने चौकशी अहवाल कधी विचारात घ्यावा? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली इफ एम्प्लॉय डिमांड, सेकंड बिफोर इम्पोजिंग पेनॉल्टी, थर्ड ओनली फॉर माइनर पेनॉल्टीज अँड फोर्थ ओनली फॉर अपील. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड बिफोर इम्पोजिंग पेनॉल्टी, शिक्षा लादण्यापूर्वी. बिकॉज under Rule 9 of A and Rule 10 of the 1979 rule, the disciplinary authority is required to consider the inquiry report before imposing any penalty. Next, 12th, failure to supply inquiry report before punishment amount to. शिक्षा देण्यापूर्वी चौकशी अहवाल न दिल्यास ते काय मानले जाते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट हार्मलेस एरर, सेकंड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॅप्स, थर्ड व्हायोलेशन ऑफ नॅचरल जस्टिस अँड फोर्थ व्हॅलिड डिसिप्लिनरी ऍक्शन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड व्हायोलेशन ऑफ नॅचरल जस्टिस, नैसर्गिक न्यायाचे उल्लंघन. बिकॉज non-supply of inquiry report violate Rule 8 of the 1979 rules and breach principle of natural justice incorporated Article 309 based disciplinary procedure. Next 13, which authority is a competent to impose penalty? शिक्षा लादण्यास कोणते प्राधिकरण सक्षम आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एनी सुपेरियर ऑफिसर, सेकंड appellate authority only, थर्ड ट्रिब्युनल अँड फोर्थ डिसिप्लिनरी ऑथॉरिटी. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ डिसिप्लिनरी ऑथॉरिटी, शिस्तभंग प्राधिकरण. बिकॉज रूल 6 ऑफ द 1979 रूल्स वेस्ट द पॉवर टू इम्पोज पेनॉल्टीज एक्सक्लुसिव्हली इन द डिसिप्लिनरी ऑथॉरिटी. This delegation is valid under the Article 309. Next 14, an appeal against an order imposing penalty lies to. शिक्षा लादणाऱ्या आदेशाविरुद्ध अपील कुठे करता येते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ट्रिब्युनल डायरेक्टली, सेकंड हाय कोर्ट, थर्ड ॲपेलेट ऑथॉरिटी स्पेसिफाईड इन रूल अँड फोर्थ गव्हर्नर कंपल्सरी. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड ॲपेलेट ऑथॉरिटी स्पेसिफाईड इन रूल, नियमांमध्ये नमूद केलेल्या अपीलीय प्राधिकरणाकडे. बिकॉज Rule 12 provide that appeal against penalty order lie to designated appellate authority as specified in the rule formed under the Article 309. तसंच बघा महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्टची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये थेरी प्लस एमसीक्यूज दिलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये अवेलेबल आहे. नेक्स्ट 15, अपील अंडर द रूल 12 मस्ट बी फिल्ड. ठीक आहे, रूल 12 अंतर्गत अपील कधी दाखल करावे लागते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऍट एनी टाइम, सेकंड विद इन लिमिटेशन पिरियड प्रिस्क्राइब, थर्ड ओनली आफ्टर एक्झॉक्शन ऑफ रेमेडीज अँड फोर्थ ओनली थ्रू ऍडव्होकेट्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड विद इन लिमिटेशन पिरियड प्रिस्क्राइब, निश्चित केलेल्या कालमर्यादेत. बिकॉज रूल 12 प्रिस्क्राइब अ स्पेसिफिक लिमिटेशन पिरियड फॉर फिलिंग अपील. Compliance with this timeline is mandatory under Article 309 based statutory rules. Okay. Next 16, the appellate authority may appeal प्राधिकरण कोणती कारवाई करू शकतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली कन्फर्म पेनॉल्टी, सेकंड ओनली रिड्यूस पेनॉल्टी, थर्ड कन्फर्म एनहान्स रिड्यूस और सेट असाइड पेनॉल्टी अँड ऍक्ट ओनली ऑन मर्सी. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड कन्फर्म एनहान्स रिड्यूस और सेट असाइड पेनॉल्टी. मीन्स शिक्षा कायम ठेवणे, वाढवणे, कमी करणे किंवा रद्द करणे. बिकॉज रूल 13 ग्रांट वाइड पॉवर टू ॲपेलेट ऑथॉरिटी इंक्लुडिंग कन्फर्मेशन, एनहान्समेंट, रिडक्शन और सेटिंग असाइड ऑफ पेनॉल्टी. दिस पॉवर डिराइव्ड फ्रॉम आर्टिकल 309. नेक्स्ट 17, एनहान्समेंट ऑफ पेनॉल्टी बाय ॲपेलेट ऑथॉरिटी रिक्वायर. अपीलीय प्राधिकरणाने शिक्षा वाढवण्याची असल्यास काय आवश्यक आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट नो नोटीस, प्रायर अपॉर्च्युनिटी टू एम्प्लॉय, थर्ड ट्रिब्युनल अप्रुव्हल अँड फोर्थ गव्हर्नर सँक्शन. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड प्रायर अपॉर्च्युनिटी टू एम्प्लॉय, कर्मचाऱ्याला पूर्वीची संधी. बिकॉज Rule 13 mandate that before enhancing a penalty, the employee must given a reasonable opportunity of being heard in line with natural justice and Article 309. Next 18, review of disciplinary order is permissible under.
शिस्तभंग आदेशांचे पुनरावलोकन कशा अंतर्गत करता येते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट इनहेरंट पॉवर, रूल 15, क्रिमिनल प्रोसिजर कोड अँड ट्रिब्युनल रूल्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड रूल 15 बिकॉज रूल 15 expressly provide for review and disciplinary order. This is the statutory power conferred under the article 309. Next 19. Which penalty result in forfeiture for future service benefit? खालीलपैकी कोणत्या शिक्षेमुळे भावी सेवा लाभ नष्ट होतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेन्श्युअर, विथहोल्डिंग ऑफ इन्क्रीमेंट, dismissible from service and recovery from pay. The correct answer is third dismissible from service, सेवेतून बडतर्फी, because dismissible from service is the major penalty under rule 5 and result in forfeiture of future service benefit as authorized by article 309. Next 20. Compulsory retirement imposed as a penalty differ from normal retirement because it शिस्तभंग शिक्षेअंतर्गत सक्तीची निवृत्ती सामान्य निवृत्तीपेक्षा कशी वेगळी आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इज व्हॉलेंटरीली, सेकंड इज नॉन पनिशेटिव्ह, थर्ड इट इज अ मेजर पेनॉल्टी अँड फोर रिक्वायर एम्प्लॉई कन्सेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इट इज अ मेजर पेनॉल्टी, ती मोठी शिक्षा आहे बिकॉज compulsory retirement imposed under disciplinary rule is classified as a major penalty under rule 5 unlike normal retirement and is governed by the article 309. Next 21. Disciplinary proceeding can be initiated after increment only if निवृत्तीनंतर शिस्तभंग कार्यवाही केव्हा सुरू करता येते? तर बघा ऑप्शन आहे मिसकंडक्ट इज मायनर, सेकंड पेन्शन रूल परमिट, थर्ड क्रिमिनल केस एक्झिस्ट अँड फोर ऑथॉरिटी चूज. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड पेन्शन रूल परमिट, पेन्शन नियम परवानगी देत असल्यास, बिकॉज आफ्टर रिटायरमेंट द डिसिप्लिन अँड अपील रूल्स इज टू अप्लाय, continuation or irrigation of proceeding is permissible only if pension rule frame under the article 309 allowed it. Okay. Next 22. Which constitutional provision gives statutory force to the rule 1979 rule? ठीक आहे, 1979 चे नियम कोणत्या घटनात्मक तरतुदीमुळे वैज्ञानिक स्वरूप प्राप्त करतात? तर बघा ऑप्शन आहे आर्टिकल 14, आर्टिकल 16, आर्टिकल 309, आर्टिकल 311. The correct answer is third article 309 because these rules are framed under the provision of article 309 giving them statutory force. Next 23. Article 311 primary supplement the 1979 rule by providing 1979 च्या नियमांना आर्टिकल 311 मुख्यत्वे कोणत्या बाबतीत पूरक ठरते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिक्रुटमेंट प्रोसेस, सेकंड प्रोटेक्शन अगेन्स्ट डिसमिसल, थर्ड प्रमोशन पॉलिसी अँड फोर्थ पेन्शन बेनिफिट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड प्रोटेक्शन अगेन्स्ट डिसमिसल, सेवेतून काढून टाकण्याविरुद्ध संरक्षण, बिकॉज आर्टिकल 311 प्रोव्हाइड कॉन्स्टिट्यूशनल सेफगार्ड अगेन्स्ट डिसमिसिबल, रिमूव्हल और रिडक्शन इन रँक operating alongside discipline rule frame under article 309. Next 24. Which principle is most central to rule 8 proceeding? रूल 8 अंतर्गत कार्यवाहीसाठी कोणते तत्व सर्वात महत्वाचे आहे? तर बघा ऑप्शन आहे स्पीड ओव्हर फेअरनेस, सेकंड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्स, थर्ड ऑडिट अल्ट्रम पॅटर्न अँड फोर्थ ज्युडिशियल सुपरमेसी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑडिट अल्ट्रिम पॅटर्न. ठीक आहे, दुसऱ्या बाजूला आहे की नाही, बिकॉज रूल 8 embodies the principle of audit altram pattern ensuring that employee is given a fair opportunity to be heard and core aspect of natural justice under article 309. Next 25. The core philosophy of Maharashtra Civil Service Discipline Rule 1979 is महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 यांचे मूलभूत तत्व काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऍब्सोल्यूट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर, सेकंड कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉयमेंट, थर्ड डिसिप्लिन विथ प्रोसिजर फेअरनेस अँड क्रिमिनल प्रोसिक्युशन. तर करेक्ट आन्सर इज थर्ड डिसिप्लिन विथ प्रोसिजर फेअरनेस, प्रक्रियात्मक न्यायासह शिस्त, बिकॉज 1979 rule designed to maintain discipline in public service while ensuring procedure fairness, reflecting the balance intent under article 309. Okay.
तसंच बघा सगळ्याच ऍक्ट पीडीएफ अवेलेबल आहे. डिझास्टर मॅनेजमेंट, जनरल पब्लिक सर्व्हिस कंडिशन, डिसिप्लिन अँड अपील, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट, त्याच्यानंतर ट्री ऍक्ट, राईट टू पब्लिक सर्व्हिस ऍक्ट, म्युन्सिपल कॉर्पोरेशन, राईट टू इन्फॉर्मेशन, मराठी व्याकरण आणि इंग्लिश ग्रामर सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.